हाय, हॅलो, नमस्कार. तर चला आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 3 रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला इथं मी बटाटे उकडायला ठेवले गॅसवर. नंतर इथं मैदा घेतला आहे. 1-1.5 वाटी 2 वाट्या मैदा घेतला आहे. त्यात ते असं ओवा असा हातावर चुरगळून टाकणार आहे. बघू शकता. असं चुरगळून टाकला आहे. नंतर इथे 1 चमचा मीठ टाकलं आहे. तूप पण टाकलं 1-2 चमचे आणि तेल पण गरम करून कडकडीत गरम करून टाकणार आहे. तर तूप आणि तेल यासाठी टाकायचं की समोस्याचं जे कवर आहे, आवरण आहे, ते एकदम खुसखुशीत आणि कडक राहण्यासाठी टाकायचं आहे. बघू शकता. मस्त असं गरम करून तेल पण टाकलं आहे. नंतर असं मिक्स करून घेतले छान. असं तेल आणि तूप पीठ असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्ही हाताने मी असं मिक्स करून घेतलं आहे. नंतर इथं मी गरम पाणी टाकलं. गरम गरम म्हणजे थोडंसं नॉर्मल कोमट असलं पाहिजे. तर हे पीठ आहे समोस्याचं ते गरम पाण्यातच मळून घ्यायचं आहे. थंड पाण्यात अजिबात मळायचं नाही. खूप छान होतं समोसे तयार. बघू शकता. असं एकजीव आणि पीठ मळताना घट्ट असं पीठ मळायचं आहे. अजिबात पातळ वगैरे मळायचं नाही. एकदम टाईट असं डो बनवायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं एकजीव एकदम टाईट मळून पीठ 10-15 मिनटं आपण भिजून ठेवायचे तसंच छान असं मळून घ्यायचं आहे. आणि नक्की तेल आणि तूप दोन्ही पण टाका. बऱ्याच जणांचा असं प्रॉब्लेम होतो की समोसे आवरण हे असं एकदम कडक होत नाही, लूज पडतं. जसं मार्केटमधून आपण आणतो तसे होत नाही तयार. तर अशा पद्धतीने केले ना नक्की ट्राय करा. नक्की खुसखुशीत आणि कडक असे समोसे तयार होतील. असं मळून घेतलं मी, असं गोळा तयार करून घेतला मस्त. नंतर 10-15 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे पॅकमध्ये. आणि नंतर इथं मग तुम्हाला तर बोलले 3 रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये. तर इथं हिरवी चटणी करणार आहे. तर माझ्याकडं पुदिना नव्हता, तर तरी पण मी ही कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लसूण हे असं टाकून बनवली. ती जी आधी बनवून घेतली ती चटणीसाठी बटाट्याच्या. आता हिरवी चटणी बनवते आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि त्यामध्ये लिंबू पण पिळायचं आहे. मस्त अशी ग्रीन चटणी होती. आणि तुमच्याकडे पुदिना असेल तर तो पण टाकू शकता. इथं मी टाकलेलं नाही, माझ्याकडे नव्हता म्हणून. आणि लिंबू नक्की पिळा, खूप छान टेस्ट येते. आणि 1 चमचा मीठ पण टाकलं आहे. नंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता आपली हिरवी ग्रीन चटणी तयार झाली. अशा पद्धतीने केली ना खूप छान लागते. फक्त यात पुदिना नाही, तुम्ही असेल तेव्हा नक्की टाका. तर अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे आपली समोस्यासाठी. आणि आता इथं बटाट्याची चटणी तयार करतो आहे. तर मी इथं कढईमध्ये तेल टाकले, नंतर जिरे टाकले फोडणीला. नंतर ही तयार केलेली हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आहे. नंतर इथं मसाले टाकून घेतले. जिरेपूड, हळद, लाल तिखट, गरम मसाला असं, आणि धणेपूड पण टाकली थोडीशी. नक्की टाका धणेपूड आणि जिरेपूड नक्की टाका. तर बघू शकता असं टाकून आणि चांगलं असं तेलात फ्राय करून घेतलं आहे. थोडंसं लाल तिखट पण टाकलं आहे. मिरच्या थोड्या कमी होत्यात, तर तो म्हणजे जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं टाकू शकता. मस्त असं तेलामध्ये एकदम छान परतून घ्यायचं आहे. नंतर इथं उकडलेले बटाटे टाकले. उकडलेले बटाटे टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. इथं बटाट्याची चटणी समोस्यासाठी लागणारी अशा पद्धतीने केले खूप छान होते. आणि जे घरात साहित्य आहे त्यापासून म्हणजे बनवते, कारण की एक्स्ट्रा असं काही टाकलेलं नाही. एकदम साधी सिंपल आणि टेस्ट पण खूप छान येते.
बघू शकता इथं मिक्स करून बटाट्याची चटणी तयार आहे. थोडंसं इथं मीठ टाकायचं बाकी होतं, 1 चमचा मीठ टाकून घेतलं. परत एकदा मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल पण टाकलं इथं कमी जरा वाटलं तर, आणि मसाला पण कमी वाटला थोडंसं, तो पण टाकला ॲड करा. जसं जसं तिखट हवं आहे तसं टाकायचं, कमी जास्त. आणि परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर एका ताटात काढून थंड व्हायला ठेवून द्यायचं ही चटणी समोस्याची. मस्त असं छान मिक्स झालेली आहे, एकजीव झालेली सगळी चटणी बघू शकता. आणि असं ताटात थंड व्हायला टाकून घेतली मी. बघू शकता असं पसरून ठेवायची म्हणजे पटकन थंड होते, तुम्हाला जर पटकन करायचं असेल तर. नंतर इथं मी आता गोड आंबट चटणी करणार आहे. इथं गूळ आणि याची चिंचेची. तर चिंच ही गरम पाण्यात मी उकळून घेतली, शिजवून घेतली चांगली, आणि मग इथं त्याचं पाणी तयार करणार आहे. गरम पाण्यात उकळून घेतल्यानंतर चिंच त्याला हाताने असं मॅश करायचं, नंतर इथं चाळणीने गाळून घ्यायचं आहे. बघू शकता असं हे उरलेलं हे टाकून द्यायचं आहे. चाळणीने मस्त असं चाळून घेतलेलं आहे. नंतर मी परत दुसऱ्या भांड्यात टाकून घेतलं, आणि आता इथं परत पातेल्यामध्ये तेल टाकून ते चिंचेचं जे पाणी ते टाकलं आहे, थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे. याच्यात थोडंसं हळद, लाल तिखट असं ॲड केलं आहे, आणि गूळ पण ॲड करणार आणि साखर पण यात ॲड करणार आहे. आता इथं मस्त घट्ट होईपर्यंत बघू शकतो, गूळ टाकला आहे, घट्ट होईपर्यंत मस्त असं उकळून घ्यायचं आहे. चटणी होईपर्यंत इथं मी समोस्याचं पीठ हे मळून घेतलं एकदा परत चांगलं, आणि असे गोळे करून मस्त असे एका आकाराचे गोळे करून लाटून घ्यायचे. चपातीसारखंच पण छोट्या आकाराचे लाटायचे. अशा पद्धतीने केले तर समोसे एका साईजचे होतं, एका आकाराचे होतं. म्हणून असं करून घ्यायचे लाटून, आणि मग कट करून घ्यायचं. जसं तुम्हाला मोठे छोटे त्या ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे इथं कट करून घ्यायचे लाटा, बघू शकता. आणि तसं लाटून घ्यायचं आहे आपल्याला चपातीसारखं, पण छोट्या आकाराचं. बघू शकता असं पातळ असं लाटून घ्यायचं आहे छान. आणि इथं असं मध्ये कटिंग करून घ्यायचं. आणि आता समोस्याचे पॅकिंग कसे करायचे, पॅक कसा करायचा समोसा, एकदम सिंपल पद्धत आहे. तर असं पाणी लावून घ्यायचं आधी, आणि मग असं पॅक करायचं. बघू शकतो मस्त असे पॅक झालेले. अशा पद्धतीने केले ना कधीच तेलात विरघळणार नाही किंवा फुटणार नाही, किंवा त्या समोस्यामधलं जे चटणी वगैरे बाहेर येत नाही. बऱ्याच जणांना असा आकार जमत नाही, किंवा मग तेलात असं विरघळतं. असं पाणी लावून आहे ना मस्तपैकी असं आधी चिटकून घ्यायचं पूर्ण. पाणी लावायचं, पाण्याने असं पूर्ण हे होऊन जातं, अजिबात निघत नाही त्यातली बटाट्याची चटणी. आणि असं हाताने प्रेस करून घ्यायचं, मस्त असं समोस्याचा आकार तयार होतात. असे
असे बऱ्यापैकी मी करून घेतले आधी. नंतर आपण तेल गरम करून त्यात तळणार आहे. तर बघू शकता चटणी अशी थोडीशीच टाकायची, कारण की जे वरचं जे आवरण आहे ते थोडंसं जास्त असलं पाहिजे, म्हणजे क्रंची लागतं आणि मुलांना ते खूप आवडतं. बघू शकता असं एक एक करून मी सगळे समोसे तयार करून घेतलेले. जरी पहिल्यांदा जरी बनवत असाल तर नक्की असं बघून तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान तयार होतं. अजिबात लूज वगैरे पडणार नाही. ते बघू आता मी इथं कढईत तेल टाकलेलं गरम करायला आणि असे छोटे छोटे गोळे टाकून गरम झालं आहे की नाही ते बघितलं आणि असे सगळे एकदाच टाकून घेतले समोसे. आणि कमी गॅसवर, एकदम कमी गॅसवर तळायचे, तर कुरकुरीत आणि खुसखुशीत नक्की होतात आणि कडक पण राहतात कमी गॅसवर तळल्यावर. बघू शकता इथे एका साईडला ही आंबट गोड चिंचेची चटणी, गुळाची चटणी तयार झालेली आहे. म्हणजे खूपच छान झालेली. मी तर फर्स्ट टाईम केलेली, खूप छान झालेली. टाईम लागतो पण खूप छान होतं, मार्केटसारखेच होतं. तर नक्की कमी गॅसवर तळा. मध्ये मध्ये थोडेसे हलवत राहायचे, नाहीतर मग एका साईडनी जास्त भाजले जातं, एका साईडनी कमी. तसं मध्ये मध्ये थोडंसं खालीवर करत राहायचं आणि एकदम कमी गॅसवर तळायचे. बघू शकता मध्ये मध्ये इथं असं कंटिन्यू वरती खाली म्हणजे हे करून घ्यायचे तेलामध्ये. कमी गॅसवर करायला टाईम लागतो, पण खूप म्हणजे खूप छान तयार होतं. बघू शकता इथं. आणि एकदम मार्केटमधल्या आणण्यासारखेच कलर बघू शकता, मस्त कलर आहे. आणि इथं समोसे रेडी झाले. तुम्ही काढून घेतले आणि परत दुसरी बॅच इथं तळून घेतली. एकच टायमिंगला बरेच 4-5 टाकले ना तर खूप म्हणजे टाईम पण लागत नाही. एका वेळेस जास्त टाकून घ्यायचे. तरी मी तर मिरच्या पण तळलेल्या त्या मोठ्यावाल्या, तर मिरच्याचं बी दिसतं इथं. तर बघू शकता असे पलटून पलटून पटपट करायचे सारखे, नाहीतर मग एका साईडनी जास्त भाजले जातं. असं गोल्डन कलर होईपर्यंत छान असं तळून घ्यायचे इथं समोसे. बघू शकता कलर चेंज झालेला नाही. मग असं की गोल्डन कलर झाला ना तर मग काढून घ्यायचे. इथं पूर्णपणे इथं तयार झालेले, तर मी इथं काढून घेतले. बघू शकता हे बघा सगळे रेडी झालेले समोसे. त्यानंतर मी इथं प्लेटमध्ये घेतले खाण्यासाठी. आंबट गोड चटणी घेतली, ग्रीन चटणी आणि समोसे. तरी हिरव्या मिरच्या पण तळलेल्या बघू शकता. मस्त अशी खुसखुशीत झाले बघू शकता. बघतानीच खूप छान झालेले असं वाटतं ना. तर नक्की ट्राय करा.